नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते। आता आपण पुढचा भाग घेणार आहोत। याआधी मी एक व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये मी मनपाची प्रश्न आणि उत्तरे डिस्कस केलेली आहेत, तर ते बघून तुम्ही हा भाग कंटिन्यू करा। पुढचा प्रश्न काय आहे तो बघा। प्रश्न आहे, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत। मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी, मराठी, तेलुगू, हिंदी, संस्कृत, मराठी, कानडी, गुजराती, बंगाली। तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 1, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। भाषा हा शब्द संस्कृतमधील डॅश डॅश धातूपासून आलेला आहे। पर्याय बघा, बोलणे, भाषिक, भाषा, भाष। तर याचं उत्तर येतं पर्याय 3, भाषा। पुढचा प्रश्न बघा, काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला डॅश डॅश लिपी म्हणतात। अर्धमागधी, देवनागरी, पाली, मोडी। तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 4, मोडी असं। पुढचा प्रश्न बघा, पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा। भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात, भाषेमध्ये बदल होत जातात, भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही, भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो। तर हा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर येते पर्याय 2, भाषेमध्ये बदल होत जातात। पुढचा प्रश्न बघा, भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्यांच्या संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे। पर्याय बघा, संपूर्ण बरोबर, संपूर्ण चूक, पूर्वार्थ बरोबर आहे, उत्तरार्थ बरोबर आहे। तर याचे उत्तर काय येते बघा, पर्याय 1, संपूर्ण बरोबर। पुढचा प्रश्न बघा, चूक की बरोबर सांगा। प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरुष्टी या 2 लिप्या प्रचारात होत्या। खरुष्टी ही आर्य भारतीय लिपी होती। ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात। पर्याय बघा, अ आणि ब बरोबर, ब आणि क चूक, अ आणि क बरोबर, फक्त ब बरोबर। तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3, अ आणि क बरोबर आहेत, अ आणि क बरोबर। पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेसंदर्भात पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? बघा, मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे। 2, मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे। 3, हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे। आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो। तर याचे उत्तर येते पर्याय 3, हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे। पुढचा प्रश्न बघा, भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? 5, 3, 4, 2। तर याचं उत्तर येतं पर्याय 1, 5। पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बालबोध लिपी, आदर्श लिपी। फक्त अ आणि ब बरोबर, फक्त ब आणि क बरोबर, फक्त अ आणि ड बरोबर, फक्त ड बरोबर। तर याचे उत्तर येते पर्याय 2, फक्त ब आणि क बरोबर। बालबोध लिपी आणि देवनागरी लिपी या नावाने मराठी भाषा लिपीस ओळखले जाते। पुढे बघा, व्याकरण म्हणजे नियमांची जत्री, भाषेला सरळ करणारे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र, वर्णविचार। तर याचं उत्तर येते पर्याय 3, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। बघा, एक टेस्ट सिरीज आपली इथं कंप्लीट झालेली आहे। बघा, OA अकॅडमी पुणे MPSC तर्फे मनपाची जी बॅच आहे ती आम्ही लॉन्च केलेली आहे आणि ती बॅच तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये भेटणार आहे। तर ही जी बॅच आहे
ही लिमिटेड ऑफर फक्त 15 ऑगस्टपर्यंतच तुम्हाला मिळणार आहे. तर ज्या कोणत्या मुलांना ती हवी असेल, फक्त 500 रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे ती मिळून जाईल, 500 रुपयामध्ये फक्त. त्यासाठी तुम्हाला ओ अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि ही जी ॲडमिशन आहे ती लवकरात लवकर घ्यायची आहे. 15 ऑगस्टपर्यंतच ह्याचे तुम्हाला ॲडमिशन जे आहे, जी सूट आहे ती त्या ठिकाणी भेटणार आहे. तसेच अदर एक्झामसाठी पण तुम्हाला त्या ठिकाणी सूट आहे. आता आपण त्या ठिकाणी व्याकरणाचा पुढचा पार्ट घेतोय, तो आहे वर्णविचार. त्याच्यामध्ये बघा प्रश्न पहिला काय आहे, पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही, य, अ, र, व. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा. जर कुणाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगितलं तरी चालेल. बऱ्याच जणांचा मराठी व्याकरणाचा अभ्यास जो आहे तो झालेला असेलच, कारण बरीचशी मुलं MPSCची वेगळी तयारी करत असतात. तर बघा याचे उत्तर येते पर्याय 2 अ. मराठीत अर्धस्वर नाही तो आहे अ. पुढचा प्रश्न बघा, ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय बघा, ऱ्हस्व स्वर, दीर्घस्वर, संयुक्त स्वर, स्वरादी. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3 संयुक्त स्वर असं. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? तिथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली आहे. स्वर कोणता? रु, ई, उ, ओ. तर याचे उत्तर येते पर्याय 1 रु असे. पुढे बघा, स्वरांचे प्रकार किती? 12, 7, 10, 3. तर याचं उत्तर येतं पर्याय 4 3 असं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? अ, आ, ई, ओ, औ, आ. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3 ओ, औ असं. पुढचा प्रश्न बघा, स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहायचं आहे. संयुक्त स्वर ए, त्याच्यामध्ये ऑप्शन्स बघा, अ प्लस ई, अ प्लस उ, आ प्लस ई, आ प्लस उ. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3 आ प्लस ई असे. पुढचा प्रश्न बघा, कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही? पर्याय बघा, ए, औ, ओ, ई. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 4 ई असं. पुढचा प्रश्न बघा, खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता? पर्याय आहेत अ, उ, आ, ओ. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 4 ओ असं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो? ऑप्शन्स आहेत अम, आहा, ग, ढ. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 1. पुढचा प्रश्न बघा, अम व आहा यांना खालीलपैकी काय म्हणतात? सजातीय स्वर, विजातीय स्वर, स्वरादी व्यंजन. या प्रश्नाचे उत्तर येते पर्याय 3 स्वरादी असे. ओके. बघा, पुणे मनपाची जी ऑनलाईन बॅच आहे ती आम्ही सुरू केलेली आहे आणि ती तुम्हाला 500 रुपयामध्ये 15 ऑगस्टमध्ये ऑफरमध्ये मिळणार आहे. ओ अकॅडमीच्या ॲपवरती जाऊन तुम्ही ही बॅच ॲक्टिवेट त्या ठिकाणी करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महामेगा ऑफर सुरू झालेली आहे आणि ती तुम्हाला 66% आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सूट देतो आहे. आपल्या भारताचा 75वा स्वातंत्र्य दिवस, एक अमृत महोत्सव जो आहे तो साजरा आपण करतो आहे 15 ऑगस्टला. तोपर्यंत आमची ऑफर तुम्हाला मिळेल. 2000 रुपयाचा जो कोर्स आहे तो फक्त तुम्हाला 500 रुपयामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या कोर्सची मुदत 6 महिने एवढी असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 विषय जे आहेत त्या ठिकाणी शिकवले जातील. याच्यामध्ये कोणत्या एक्झाम्सच्या कोर्सेस आहेत ते थोडक्यात बघा. पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, पुणे मनपा, पशुसंवर्धन, ग्रामसेवक, अंगणवाडी, कृषी सेवक, या सगळ्या ज्या परीक्षा आहेत तर त्या सगळ्यांचा जो कोर्स आहे तर त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला फक्त 66% सूट, म्हणजे फक्त 500 रुपयाला 2000 रुपयाचा कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दिल्या जातील? लाईव्ह क्लास दिला जाईल, मोफत नोट्स दिल्या जातील, मोफत टेस्ट सिरीज दिल्या जातील, सर्व विषयांच्या क्लासच्या नोट्स तुम्हाला मिळतील, विषयानुसार स्वतंत्र टीचर तुम्हाला मिळतील जे तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या विषयाचं गायडन्स जे आहे ते करतील आणि सिलेबस पण कव्हर करतील. जे जेवढे प्रश्नपत्रिका आहेत त्यांचे विश्लेषण पण त्या ठिकाणी केले जाईल. तुमचा एखादा लेक्चर मिस झाला असेल तर ते तुम्ही कितीही वेळा बघू शकता, कारण तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जाणार आहेत.
तर ओ अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करा प्ले स्टोअरवरती जाऊन. आणि ही ऑफर तुम्हाला फक्त 15 ऑगस्ट 2022पर्यंतच अप्लाय आहे. 66% सूट. तर लवकरात लवकर सगळ्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे. तसेच तुमच्या जर काही क्वेरीज आहेत, इन्क्वायरी करायची असतील तर खाली नंबर दिला आहे तो नोट डाऊन करून घ्या. 99 23 40 49 63. हा माझा मोबाईल नंबर आहे. याच्यावरती तुम्ही संपर्क केलात तर मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं जे काही तुमचे प्रश्न असतील त्याची आन्सर्स देईल. हा माझा व्हॉट्सअप नंबर देखील आहे. याच्यावरती तुम्ही मेसेज जरी केला तरी त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय केला जाईल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. लवकरात लवकर ही जी ऑफर आहे ती फक्त 15 ऑगस्टपर्यंत आहे. तर लवकरात लवकर ही ऑफर जी आहे ती जॉईन करा आणि लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आणि अभ्यासाला चालू करा. थँक्यू.